उमेश पाटील हे आमचे स्वतःला राष्ट्रीय नेते समजणारी व्यक्ती आहे. त्याचं आणि आमचं म्हणजे मी राजन पाटील हा विषय नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी काम करतो. उमेश पाटील एक स्वतःचं सरकार असल्यासारखं वागत असतोय आणि त्याचं आणि माझं 4.5 वर्षामध्ये एकाही स्टेजवरती एकत्र कार्यक्रम झालेला नाही. त्यामुळे तो विरोधकापेक्षा सुद्धा मोठी पुढची भूमिका घेत असतो नेहमी आणि विरोधक सुद्धा सहनशीलतेने बोलत असतात. परंतु ह्याला काय माहित नाही, आरे रावीची भाषा वापरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळते का काय, या प्रसिद्धीच्या हापापलेला माणूस आहे हा. या माणसाकडे ज्यादा लक्ष देण्यात काय अर्थ नाही मला असं वाटतं. वास्तविक पाहता राजन पाटलांनी माझी उमेदवारी जाहीर केली, तर पाठीमागील 4.5-5 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टीने किंवा सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका पार पाडली. वास्तविक पाहता ह्यांच्यासारख्या नेत्यांना न्याय मिळाला नसेल, कारण हे हवेतील नेते आहेत, हे रूट मधले नेते नाहीत. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या गावापासून 144-45 गावात जाऊन बघावं की आमदार यशवंत मानेंनी काम कशा पद्धतीने केलेले. हा उमेश पाटील जो आहे ना, ह्याच्या डोळ्यामध्ये नेहमी पिवळं दिसत असते. ह्याला आपण म्हणतो ना कावीळ झालेली आहे. ह्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये बोलण्याची सवय आहे. तुम्हाला सांगतो, एक मुस्लिम समाजाचा असलम चौधरी एक मार्केट कमिटीचा चेअरमन होता, त्याच्या विरोधामध्ये स्थानिक नेत्यांना बटवून हे कसा अपात्र होईल अशा पद्धतीची भूमिका मुश्रीफ साहेबांपर्यंत गेलता. मुश्रीफ साहेबांनी सांगितलं मला की उमेश पाटील घेऊन आला होता. म्हणजे आपल्याच कार्यकर्त्यांच्या वरती केसेस लादणारा हा आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे कसा काय मलाच कळत नाही. तो प्रवक्ता म्हणून काम करतोय, पण मोहोळ मतदारसंघामध्ये तो कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका घेत नाही. त्यांच्या विरोधात त्याची नेहमी भूमिका सातत्याने मांडलेली असते. मी कैकाडी समाजाचा आहे. माझं पूर्वज विदर्भातले चिखली गावचे आहेत. चिखली गावचे तुम्हाला सांगतो सगळे पुरावे मिळालेले आहेत. पाठीमागं त्याचे हितचिंतकांनी बऱ्याच वेळा केसेस टाकले, ती त्याचे निकालही झालेले आहेत. मी माझी जात लपवतच नाही. मी एससीतलाच आहे, मी कैकाडी समाजाचा आहे. त्यामुळे जात माझी क्लिअर आहे, माझा दाखला क्लिअर आहे. त्याच्याबद्दल माझं दुमतच नाही. मी जात चोराचा काय संबंध आहे? पण ती ज्याच्या पाठीशी त्यांनी जात चोरली ती बघ ना म्हणाव. ज्याच्यासाठी बोलतोय त्यांनी जाती चोरल्या त्याचं बघ ना अगोदर म्हणा. माझी जात तर क्लिअरच आहे, मी कशाला जात चोरू माझी. पण ह्याला विचारून उमेदवार डिक्लेअर करणे इथपर्यंत हा मोठा नेता नाही. ह्याला विचारायची गरज काय? आणि ह्याला जर पसंत पडेल नसेल त्याचा निर्णय घ्यायला तो मोकळा आहे. कारण 4.5 वर्षापासून तो म्हणतोय राजन पाटलाचा आमदार मला पाडायचा, त्याच्या विचाराचा आमदार आणायचा. तुझ्या विचाराचा निर्णय तू घे ना. माझा विचार मी करेल, तुझा विचार तू घे. बोगस उमेदवार आहे म्हणून पण आता जनता ठरवते ना. 145 गावातली बोगस उमेदवार कोण आहे का, मी आहे का ती आहे ती म्हणण्यापेक्षा या उमेश पाटलांना प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय आहे. तेवढी सवय त्यांनी करण्यापेक्षा रूटला जाऊन माणसात जर काम केलं तर काय वाईट होईल. त्यांनी सांगून टाकावं या 5 वर्षामध्ये. आता तुम्ही ठीक आहे राजन पाटील यशवंत माने तुम्ही या स्वतः की मी या भागातला आहे, माझं रक्त सांडलं हे केलं. तुझं रक्त नक्की सांडलं कुठं? तू नक्की काम केलं कुठं? तू पाठीमागील 5 वर्षामध्ये ह्या मोहोळच्या जनतेसाठी काय काम केलं ही पहिलं सांग ना. राजन पाटलांनी काय केलं नाही, यशवंत मानेने काय केलं हे बोलण्यापेक्षा पक्षाला दाखवून द्या, जनतेला दाखवून द्या की उमेश पाटलांनी हे भरीव काम केलं, तर तुम्ही मान्य करचाल ना. मी माझी कामं केलेली मी दाखवून देऊ शकतो. उमेश पाटलांना सांगायचे काय कारण नाही. आणि जो बोगस उमेदवार हे जे म्हणतो ना, बोगस शब्द कशासाठी म्हणतात हे मला माहित नाही. जर 2,500 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघात आणून जर पक्षाचं नाव कमवत असेल तर अशा उमेदवाराला बोगस म्हणल्यानंतर त्यांना कुठलं, मला बोगस म्हणल्या 2,500 कोटीवाल्याला, तर त्याला कुठली उपाधी लावली पाहिजे? वास्तविक पाठात सगळे तुम्ही उमेश पाटलाला विचारलं पाहिजे, तू पाठीमागील 5 वर्षात नक्की काय काम केलं, ती जिल्हा परिषद मधून काय काम केलं, कसं काम केलं, नरखेडच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये कॉन्ट्रॅक्टर किती टक्के पैसे घेतले. तो कॉन्ट्रॅक्टर बारामतीचाच आहे. मला येणाऱ्या गोष्टीत तुम्हाला कळून येऊन दिला असं काय विषय नाही. परंतु जी टक्केवारी वगैरे जी असते ना, तुम्ही बाहेर हॉलमध्ये 50-100 माणसं आहेत, त्यांना जाऊन विचारा आमदार यशवंत माने टक्केवारी घेतो का शेतकऱ्याला मदत करतो. खिशातले पैसे काढून मी देणारा, मी ठेकेदाराला पैसे देतो 10-5 रुपये कंपनीत घे, पण तेवढं काम करून घे. तेवढं माझ्या आईबापांनी करून ठेवलेलं आहे. मला मोहोळ मतदारसंघामध्ये टक्केवारीची गोष्ट नाही. आणि एकही कार्यकर्ते येऊन सांगावं की आमदार यशवंत माने 2 रुपये घेतलेत आणि त्या उमेश पाटलाला कशी झोप लागते ती मला माहित नाही. अहो त्यांनी त्याच्या वागण्यामुळे त्याची बायकोची सुद्धा निलंबन होण्याची वेळ आली. त्या ठिकाणी निलंबित व्हावं लागलं. बायको तहसीलदार आणि कलेक्शन करायला हा होता, आम्हाला माहित नाही का? ह्याच्या वागण्यामुळे ते चांगल्या माऊलीला त्रास झाला. आणि तुम्ही स्वतः दुसऱ्यावर टक्केवारीची भाषा करता तुम्ही. अहो तुम्ही आमचा महाराष्ट्राचा युवकांचा अध्यक्ष होता. तुमचं वागणं त्यावेळेसपासून आम्हाला माहिती आहे. तुम्ही कुठल्या लायकीचे आहात, तुम्ही कुठल्या पद्धतीचे आहात. अजितदादा पवार साहेबांनी एक असली 4 बोलायला ठेवलेला असं तुम्हाला वाटून घेऊ नका. ते कधी हाकलून देतील ते कळणार नाही तुम्हाला बारामतीवाली. ही पद्धत तुमची बस झाली आता.
कारण आम्ही ऐकून घेतो म्हणजे तुम्हाला वाटतं का तुम्ही खरंच बोलता? तुम्ही पक्ष वाढवण्यापेक्षा पक्ष मातीत घालण्याचं काम तुम्ही करत आहात. यांनी पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही दिसतं की तुम्ही ज्या त्वशाने रुबाबात बोलता, तुम्ही जॅकेट घातल्यानंतरच फार चांगलं पद्धत म्हणतात असं विषय नाही. कारण आमच्या अंगाला माती लागली असते, कारण आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर गेलेलो असतोय. तुम्ही पाक गाडीतनं उतरून बाईक पुढे जायचं तेवढं तुम्हाला काम लागलेलं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही नीट जपून बोला. येणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला भरपूर आम्हाला बोलता येतात. मीही काय तुम्हाला सांगतो पंजाबवरून आलेलो नाही, मी याच ठिकाणी आहे. येणाऱ्या कालावधीत तुमची माझी बी भेट होत राहतील, सामना होत राहील, विचाराने बी होत राहील आणि कुठल्या गोष्टींनी पाहिजे त्या गोष्टींनी होत राहील हे तुम्हाला मी बी माध्यमातून सांगतो. कारण तुमच्या काय गोष्टी माध्यमातून मी ऐकलेल्या आहेत, येणाऱ्या कालावधीत तुम्हाला दाखवून देईल. आमदार कार्य म्हणजे कामाचा आहे नाही कामाचा बोगस आहे ते बघून घेऊ. येणाऱ्या काळात तुला काय करायचं तू करत राहा, मी माझ्या पद्धतीने मी काम करत राहतो. आपले जे विधानसभेचे आमदार आहेत आणि अनगरचे पाटील नेतृत्व जे करतात परमनंट आमदार, यांनी केवळ अतिशय दुष्ट प्रकारचा हेतू ठेवून नरखेड, शेटफळ आणि पेनूर या सगळ्यांचा विचार जो आहे तो अनगरकरांच्या विरोधी असलेला विचार आहे. आणि यांना केवळ फक्त या भागातल्या लोकांना अनगरमध्ये यावं लागलं पाहिजे या हेतूनं ते केलेलं आहे. मुळातच अनगरची नगरपालिकासुद्धा बोगस कागदपत्र तयार करून केलेली आहे. कुठल्या अँगलनं अनगर गाव हे अनगर शहर वाटतं जिथं नगरपालिका व्हावी, त्याच्यापेक्षा तर मग पेनूर मोठा आहे, त्याच्यापेक्षा तर कुरुल मोठा आहे, त्याच्यापेक्षा तर पाटकुल मोठा आहे. अनगरपेक्षा तुम्ही बघा लोकसंख्या काढून, अनगरपेक्षा ही मोठी गावं असताना बेगमपूरला खरं तर हायवेला त्याला नगरपालिकेची गरज आहे. त्यामुळं अनगरमध्ये नगरपालिका ही झाली, ही सुद्धा बोगस कागदपत्र त्या ठिकाणी उभा करून झाली. तर त्या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय, सब रजिस्ट्रार ऑफिसची गरज नसताना त्या ठिकाणी सब रजिस्ट्रार ऑफिस केलं. आणि आता कर म्हणजे तहसील कार्यालय तिथं नवीन निर्मिती केली. तहसील कार्यालयाशी संबंधित रोजचा जीवन मरणाशी निगडीत असलेलं तहसील कार्यालय असतं. प्रत्येकाच्या प्रपंचाशी निगडीत ते तहसील कार्यालय आहे. त्यामुळं अनगर हे दहशतीचं केंद्र आहे, अनगर हे वासनेचं केंद्र आहे, अनगरमध्ये महिला सुरक्षित नाही आहेत. त्यामुळं आमच्या भागातल्या ज्या काही महिला असतील त्या महिलांनी त्या अनगर भागामध्ये जायचं म्हणजे त्यांच्या अंगावर काटा येणार आहे. कारण त्यांच्या गावामधल्या महिला सुरक्षित नाही आहेत, तर बाहेरच्या गावातल्या महिला तिथं कशी जातील? हातामध्ये सत्ता असल्यामुळं त्या सत्तेचा हा गैरवापर आहे. मी काल अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत यांना सविस्तर मेसेज मी पाठवलेला आहे. आणि हे जे आहे आम्हाला लोक तोंड दाखवायला जागा ठेवणार नाहीत. लोक आम्हाला तोंडात शेण घालतील, आमचं राजकारण आमचं त्या ठिकाणचं आमचं समाजकारण संपून जाईल. आणि या पद्धतीचे हे जे निर्णय झाले ते आम्हाला अजिबात मान्य नाहीत. मुळात हा आमदारच आम्हाला मान्य नाही. आणि यांनी आमदारकीची उमेदवारी जाहीर करून टाकली. कुणाच्या अधिकारात? तटकरे साहेबांचे अधिकार हे काय राजन पाटलाला दिले काय? महाराष्ट्रामधल्या एकाही विधानसभेची उमेदवारी अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही. अद्यापर्यंत कोर कमिटीची, निवड समितीची कसली बैठक झालेली नाही. पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग नाही. पार्लमेंटरी बोर्डामध्ये अजून इच्छुक उमेदवाराचे अर्जही मागवलेले नाहीत. असं असताना स्वतःला इथला बादशाह समजणारा किंवा मी म्हणेल ती पूर्व दिशा अशा समजणाऱ्या इथल्या नेत्याला पक्ष आणि पार्टी मान्यच नाही. मी अजितदादांना स्पष्ट सांगितलंय. देवेंद्र फडणवीसांनाही तसंच वाटत होतं की ह्यांच्या हातात सगळं आहे. अजितदादांना तसंच वाटतं ह्यांच्या हातात सगळं आहे. एवढंच काय पवार साहेबालाही तसंच वाटत होतं की ह्यांच्या हातात सगळं आहे. आता 63,000चा लीड प्रणिती शिंदेला मिळाल्यानंतर कदाचित त्यांचे डोळे उघडतील असं वाटलं होतं, परंतु तसं दिसत नाही आहे. आणि त्यांना एकावर एक मध्ये दुय्यम निबंधक कार्यालय देत आहे, परत त्याच्यानंतर तुम्ही आता तहसील कार्यालय देत आहे, आता उद्याच्याला पोलीस स्टेशन तिकडे घेऊन जातील, DYSP ऑफिस तिकडे घेऊन जातील, तुमचं हेल्थ डिपार्टमेंट तिकडे घेऊन जातील, फॉरेस्टचं ऑफिस तिकडे घेऊन जातील, MSCBचं ऑफिस तिथं घेऊन जातील आणि मोहोळचं महत्त्व हे कायमचं संपवून टाकतील. नाही, मुळात हा बोगस सर्टिफिकेटवाला उमेदवार आहे. ह्याचा हा ओरिजिनल SC मधला ओरिजिनल मागासवर्गीय नाही. ते कैकाळी समाजातून आलेले आहेत. पुण्यावरनं इथं एकतर आमच्या वोकांडी लादलेला आहे आणि इथं लादूनच्या लादून उद्या असलं खोटारडी सर्टिफिकेट माझ्याकडे सगळे पुरावे आहेत त्याचे. ह्या कसा बोगस आहे, कसं बोगस सर्टिफिकेट मिळालेलं आहे हे काय म्हणणार? ते न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. जनतेच्या न्यायालयामध्ये पुरेसा आहे एवढी कागदपत्र आमच्याकडे आहेत. त्यामुळे मागच्या वेळेला फसवून अनगरकरांनी सांगितलं की आमचा अनगरचा रहिवासी आहे. किती मूर्ख बनवायचं? अनगरचा गावाला येऊन सांगितलं होतं का नाही? किती लोकांना मूर्ख बनवता? हा इंदापूरचा ज्याला ग्रामपंचायत सुद्धा स्वतःची निवडून आणता येत नाही, या मोहोळ तालुक्याने यांना आमदार म्हणून निवडून दिलं
आणि तुम्ही हे पांग फेडताय मोहोळ तालुक्याचे. ह्या निर्णय घेत असताना आम्हाला विश्वासात घेतलं का? आम्हाला अजिबात विश्वासात घेतलेलं नाही. आम्ही या पक्षामध्येच काम करतो, आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटामध्येच काम करतो, आम्हाला का विश्वासात घेतलं नाही? कसं काय परस्पर निर्णय झाला? ह्याच्या आमदारकीला याला निवडून देत असताना एकट्याच्या जीवावर आला? कोण ओळखत होतं मोहोळ तालुक्यात? आम्ही इथले रहिवासी आहोत, आम्ही इथल्या मातीतले आहोत, ह्या मातीमध्ये आम्ही आमचं रक्त सांडलेलं आहे आणि ह्या मातीमध्ये आम्ही जन्माला आले आहोत. पुण्यावरनं येऊन, पुणे जिल्ह्यातनं इथं येऊन, इंदापूरवरून इथं येऊन ह्या तालुक्याच्या बोकांडी जे आहेत अशा पद्धतीचे निर्णय लादण्याचं अजिबात कारण नाही, हे अजिबात सहन करणार नाही. ह्यांना अभिमान असतो आमची ग्रामपंचायत बिनविरोध होती. बिनविरोध वगैरे काय नाही, लोकांना उभं राहायचं असतं, हे उभंच राहू देत नाही. कुणी जरा नाटक केलं की लगेचच त्याच्यावर अट्रॉसिटी की लगेच जेलमध्ये. आणि हे सत्तेचा अतिरेक झाल्यानंतर अशा पद्धतीनं लोक मुजोरपणे वागायला लागतात. ही मस्ती आहे, ही मुजुरी आहे, हा माज आहे. त्यामुळं हा माज जो आहे ना, हा माज आपल्याला उतरवावा लागेल आणि सामान्य माणसं उतरवू शकतात. भल्या भल्यांना मत पराभूत केलं, इंदिरा गांधीला पराभूत केलं लोकांनी. काय घेऊन बसला? यशवंत माने लिंबूटिंब सोडून द्या त्याचा विषय. यशवंत माने त्याला फार महत्त्व नाही आहे. राजन पाटील जो आहे आणि त्याची ती दोन गाबडी जे आहेत, ह्यांचा मोहोळ तालुक्यावर कहर आहे, मोहोळ तालुक्यावर नांगर आहे.